हाय एव्हरीबडी, कशा आहात? सकाळचे उठून पहिला डब्बे करून घेतले. उठलं की पहिलं स्वयंपाकच करावा लागतो, मग बाकीचे उरलेले काम. तर मी निशाच लाईफ अँड व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. किचन कट्टा आवरून भांडी घासायला घेतली. आज सकाळपासूनच बाहेर चांगलाच पाऊस चालू होता. नंतर मग मी झाडलोट करायला घेतली. बाहेर एक ताई दिसल्या मला, शेजारच्याच ताई उभ्या होत्या. त्यांच्याशी जरा वेळ बोलले ते. नंतर मग झाडलोट करून घेतली. तर तेवढ्यात दूधवाले दादा आले दूध घेऊन, तर ते गरम करायला ठेवले. तर मी आज कापण्या करायचे ठरवले होते, कारण आषाढ महिना म्हटलं की कापण्या आणि धपाट्या असतातच. त्यासाठी गूळ बारीक करून थोड्या पाण्यात गरम करून विरघळण्यासाठी ठेवला. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळे खूप आवाज येतोय. नंतर बडीशेप बारीक करून ठेवली. बडीशेप आणि सुंठ मग बारीक केली. आणि गूळ ते पाणी थंड होते तोपर्यंत म्हटलं कपडे वाळत टाकावे, तर खूप गार वारा सुटलं होतं बघा. ऊन तर नव्हतंच, पण हवेने तरी कपडे थोडे सुकतील असं वाटलं. तर 11 वाजले होते. आयुष म्हटलं आता मी जातोय शाळेत, तर त्यासाठी मग त्याला म्हटलं ठीक आहे जा. तर त्याला बाय केलं. आता तो सायकलवरती शाळेत जातो. पहिली मी सोडायला जात होती, तर माझा बराच वेळ जात होता असाच सोडवायला आणायला. आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता मी शक्यतो आता जास्त गाडी चालवलीच नाही आहे, म्हणजे मग म्हटलं तरी चालेल आता. तर मग कणिक मळायला घेतली बघा, ज्यासाठी कापण्यासाठी. तर त्यासाठी 3 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतले. त्यात 2 चमचे बेसन पीठ पण घातले. जरा डिकळ्याही त्याच्या मोडल्या. ते पण छान चाळून घेतलं. तर त्यात थोडंसं मीठ, हळद आणि बारीक केलेलं सुंठ आणि बडीशेप टाकून छान पीठ मिक्स केलं. तोपर्यंत छान गुळवणी थंड झालं होतं बघा, आणि गुळ पण छान विरघळला होता. तर त्यात तयार केलेलं गुळवणी थोडे टाकून मळायला घेतलं. गुळवणी शक्यतो नेहमी गाळूनच घ्यायची, कारण गुळात एखादा खडा असतो त्यामुळे कचकच लागू शकतं. तर मग जसं लागेल तसं गुळवणी घेऊन कणिक छान मळली. तर जास्त घट्ट पण नाही मळायची, नाही तर मग कापण्या कडक होतात. काही जण यात सोडा पण टाकतात, पण मी नाही टाकला. तर थोडं पाणी लावून, नंतर लावलं तरी चालते, थोडं पाणी लावून मग छान अशी सैलसर मळायची. आपली नॉर्मली कणिक असते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट ठेवायची. तर कढई गरम करायला ठेवली. त्यात तेल टाकलं. मग पारे छान लाटून घेऊन कापण्याच्या आकाराचे कट केले आणि तळायला घेतले. तर ही कढई पाहिली असेल तुम्ही मागील व्हिडिओ, तर नवीन घेतलेली. तर मी अजून वापरायला काढली नव्हती, कारण पहिली मला यात गोड पदार्थ करायचा होता म्हणून राहिलं होतं. तर मग हा गोड पदार्थ बघा झाला. तर आजपासून मग मी वापरणार आहे. तर बघा छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. तर मी सर्व करून घेतलं. या आषाढ महिन्यात कापणे आणि धपाटे करतातच. मी आज काय धपाटे केले नाहीत, कारण धपाटे केले तर लगेच गरम गरम खायला छान वाटतात. ते मग सगळे घरी असल्यानंतरच करणार आहे. तर मग शेवटी राहिलेल्या कणकेची पुरी कोण लाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर ते पण छान तळून घेतलं. तर अशा प्रकारे सर्व झाल्या होत्या कापण्या. तर जवळजवळ 12:30 वाजल्या होत्या मला एवढं करायला. तर मस्त बघा सगळ्या छान झाल्या होत्या. नंतर मग देवाला नैवेद्य दाखवला. नमस्कार केला. तर बघा माझ्याकडे किती जणींची भांडी होती, म्हणजे शेजाऱ्यांची. काही विशेष बनवलं की आम्ही एकमेकींना देतोच. तर मग सर्वांच्या भांड्यात थोडं भरलं आणि द्यायला गेली. या ओडिशावाल्या भाभी आहेत, तर त्या पण खूप छान बघा डोसेही करून देतात मला. मस्त आणून देतात. मग मी माझ्यासाठी छान बेसन गरगटलं, कारण सकाळच्या डब्याची भाजी संपली होती म्हणून. तर त्या शेजारच्या ताई, अगदी शेजारीच आमच्या राहतात मावशी, तर त्या
म्हटल्या जेवण केलं का, तर माझं पण अजून जेवण राहिलं होतं. तसं आम्ही दोघी दुपारचे जेवण सोबतच करतो. तसं रोजच नाही जमत, पण कधी कधी मला पण वेळ असला तर मी हा गुळांबा घेतला आहे. आम्ही उन्हाळ्यातच केला होता बघा कैऱ्यांचा, तर फ्रीजमध्ये अजून पण राहिला होता. आंबट गोड असं छान वाटतं. तर त्यांनी पण केली होती बघा कारल्याची भाजी, कांदा चिरला होता छान, तर त्यांना मी दिला. आणि त्यांना मी एक्स्ट्राचा भात आणायला सांगितला होता, कारण पिठल्याबरोबर ते खायला त्यांच्यात असतो रोजच भात. मग एकमेकींबरोबर छान गप्पा मारत मस्त जेवण झालं. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आजच्या पुरतं बस एवढंच. आता आम्ही करतो जेवण. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.